नमस्कार सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. सकाळी मेसेजच्या माध्यमातून आपण एकदा भेटलोच आहोत. त्याचबरोबर आज गेली 2 वर्ष आपण बांबूविषयी बोलतो. बांबू लागवडीचं आपलं सुरूच होतं. त्याचबरोबर यावर्षी नवीन बांबूची रोपंसुद्धा आपल्याकडे अवेलेबल होत आहेत, कारण बांबूची जी जात आपल्याला हवी होती ती जात आपल्याला आजूबाजूला कुठे मिळत नव्हती. त्यामुळे यावर्षी आपल्याला पावसाळ्यामध्ये ही रोपंसुद्धा आमच्याकडे उपलब्ध होतील. त्याचबरोबर आपल्याला आपल्या अवेलेबल बांबूपासून काही करता येईल का याविषयी आपलं विचार सुरू होता. तर मग आम्ही काही प्रयोग केलेले आहेत की आपल्या अवेलेबल बांबूपासून आपण काय करू शकतो, आणि काही वस्तू आपण बाजारामध्ये आणलेल्या आहेत. येत्या 15 दिवसामध्ये त्या आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध होतील. तात्पुरता आम्ही 1-1, 2-2 सॅम्पल पीस बनवलेले आहेत. यामध्ये जर आपण बघाल तर बांबूची टोपली आहे. अगदी छोटे फुलं किंवा घरात शो पीस म्हणून आपण ह्याचा वापर करू शकतो. अगदी नाजूक सुंदर डिझाईन आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्याचबरोबर हे कॉफी मग आहे, चहाचे मग आहेत, किंवा पाण्यासाठीची सुंदर अशी नवीन डिझाईनची बॉटल आपल्याला इथे मिळते. त्याचे टेस्टिंग वगैरे छोटी छोटी कामं अजून बाकी आहेत. त्यानंतर हा ओरिजिनल नॅचरल पीस आहे, ज्याला हलकीशी कट करून आणि फिनिशिंग देऊन त्याला आपण बाजारामध्ये किंवा शोपीससाठी आपण ठेवलेला आहे. त्यानंतर हा पेन स्टँड विथ मोबाईल स्टँड आहे. खूप सुंदर पद्धतीने शेतकऱ्यांनी तयार केलेला आहे. आपण नॉर्मली कटिंग आणि छोट्या छोट्या गोष्टी शेतकऱ्यांना शिकवलेल्या आहेत, आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या एक वेगळा विचार करून ह्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. हा पेन स्टँड आहे, ह्याला आपण किचनमध्ये सुद्धा वापरू शकतो, चमचे वगैरे ठेवण्यासाठी, आणि ऑफिस यूजला पण ह्याचा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर हा नॅचरल स्पीकर आहे. अगदी मोबाईल ह्यामध्ये ठेवल्यानंतर आपण ट्राय करू शकता. सुंदर ह्याचा साऊंड एक आपल्याला ऐकायला मिळतो. त्याचबरोबर हे पक्ष्यांसाठी दाणा किंवा पाणी ठेवण्यासाठी, उन्हाळा आता जवळ येतोय, किंवा मग छोटी छोटी झाडं आपण ह्याचं लावण्यासाठी यूज करू शकतो, जे आपण बाहेर हँगिंग करून ठेवू शकतो. त्याचबरोबर आपण जे गरम गरम पातेली तुम्ही खाली ठेवतो, आणि त्या गरम असल्यामुळे आपण त्याला काही स्टँड वगैरे शोधत असतो. सो हे पण नॅचरल पीस आहे आपल्याला, जे आपल्याला स्टँड म्हणून यूज करू शकतो. त्याचबरोबर आम्हा महिलांचा आवडीचा विषय तो म्हणजे ज्वेलरी. वेगवेगळ्या पद्धतीच्या बांगड्या आपल्याकडे अवेलेबल होत ते सुंदर डिझाईन्स इथे आपल्याला पाहायला मिळेल. माझ्यासुद्धा हातामध्ये एक बांगडी आहे. ही बांगडी अक्षरशः अगदी सोन्याची आहे असं वाटतं. बऱ्याच जणांनी या बांगडीला सोन्याची समजून मला त्याची चौकशी केलेली आहे. या बांगड्यासुद्धा काही टाईमनंतर आपल्याला आपल्याकडे विकायला मिळतील. त्याचबरोबर ही ज्वेलरी आहे, फर्स्ट पीस बनवलेले आहेत. यामध्ये सुद्धा अजून बरेच प्रयोग आमचे सुरू आहेत. जसं आपण रिस्पॉन्स मला इतर ज्वेलरीला दिला, तसाच या ज्वेलरीला पण देतील अशी माझी अपेक्षा आहे. ही सुद्धा बांबूमध्ये एक सुंदर डिझाईन आपल्याला पाहायला मिळते. सध्या हे 2च पीस तयार आहेत, बाकीवर काम सुरू आहे. हे सुद्धा एक छोटंसं सुंदर पण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बांबू ज्वेलरीमध्ये मंगळसूत्र आणि फॅन्सी ज्वेलरी अशा सगळ्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय आपल्याकडे पेन स्टँड, त्यानंतर बांबूचा ट्रे असेल, किंवा नाईट लॅम्प असेल, भाकरीसाठीची टोपली असेल, किचनमध्ये पेन सुरू ठेवण्यासाठी वगैरे जे असेल, किंवा बांगडीचा स्टँड असेल, जितकं जास्त प्लॅस्टिकला ऑर आपल्याला करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आपल्या आजूबाजूचं वातावरण प्लॅस्टिक फ्री कमी कसं करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सो मी आपल्याला एकच विनंती करेन की ह्या शेतकऱ्यांना मोठं होण्यासाठी, छोट्या उद्योगाला मोठं होण्यासाठी आपण आम्हाला नक्की सहकार्य करा. कारण बऱ्याच जण मला आर्थिक मदत, जेव्हा कधी क्राऊड फंडिंग गोळा करायचं असतं तेव्हा बऱ्याच जणांनी मला ते फंडिंग दिलेलं आहे आणि देत असतात. यावर्षी काय असं स्वतःहून विचारणारे बरेचसे लोक आहेत. सो प्रत्येक वेळी म्हणजे अशी मदत आपण गरज लागेल तेव्हा मेसेज पाठवूच, पण प्रत्येक वेळी क्राऊड फंडिंगची आवश्यकता असतेच असं नाही. बऱ्याच वेळा असं असतं की तुम्ही काहीतरी परचेस करा, पैसे देणं आणि एखाद्याला मोटिवेशन देणं त्याच्या उद्योगासाठी. कसं असतं, 10 लोकांपर्यंत आपली वस्तू गेल्यानंतर त्यांचं एक आपल्याला फीडबॅक मिळत असतो. आज मला जेव्हा माझ्या ज्वेलरीला फीडबॅक मिळतो, बरेच जण आल्यानंतर मला सांगतात 7-8 वर्ष तुमचं मोतीचं ज्वेलरी चांगली आहे, किंवा मंगळसूत्र 1-2 वर्ष होऊन गेले अजूनही जसाच्या तसा पीस आहे. तेव्हा माझं एक मोटिवेशन ॲटोमॅटिकली वाढत असतं.
जेव्हा मी राखी मार्केटमध्ये विकल्या तेव्हा बरेच जण की अरे हे काहीतरी वेगळं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं, मला एक एक्स्ट्रा एनर्जी येते. मी यासाठीच आपल्याला सजेस्ट करेन की आपण सुद्धा आमच्या बांबू प्रोजेक्टला असं सहकार्य करा. तुमच्या खरेदीतनं आम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि बऱ्याच वेळा आपला फीडबॅक बरेच कस्टमर सांगतात अशी ज्वेलरी आम्हाला बनवून द्या, ह्यामध्ये ही छोटी गोष्ट अशी डिझाईन करा. यातनं आम्हाला नवीन कस्टमरसाठी काहीतरी प्रत्येक वेळी नवीन आणणं गरजेचं असतं. त्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टींचा आम्हाला मार्केटमध्ये काम करताना फायदा नक्कीच होणार आहे. किंवा मग आम्ही बनवताना आमच्याकडनं काही चुका झाल्यात का हे कळण्यासाठी पण आम्हाला तुमची मदत होईल. त्यानंतर आपल्याला हे गिफ्टसाठी पण आहे की हे तुम्ही वॉलपीस म्हणून पण यूज करू शकता आणि भिंतीवर लावून ह्यामध्ये फुलं वगैरे ठेवून यूज करू शकता. तसंच आपल्याला सध्या कबड्डी म्हणा किंवा क्रिकेट म्हणा या बऱ्याचशा गोष्टी रेग्युलर आपल्याकडे होत असतात. आणि यासाठी आपण ज्या ट्रॉफी वापरतो या ट्रॉफीसाठी पण आपण बांबूमध्ये ट्रॉफी केलेल्या आहेत. सो आपल्याला ज्या पद्धतीने जशा गोष्टी हव्या असतील ते करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आपण आम्हाला आवर्जून सहकार्य करा. मी अपेक्षा करेन की आपण खरेदीसाठी खरेदी करून आम्हाला मोटिवेशन आवर्जून द्या. थँक्यू सो मच.